भारतीय जनता पक्षाचे उमेदवार व विद्यमान आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रचार दौऱ्याचा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम देवणी येथे 12 तारखेला होणार आहे। यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित राहणार आहेत। या सभेची जय्यत तयारी सुरू असून मतदारसंघातील नागरिकांमध्ये याबाबत उत्साहाचे वातावरण आहे। सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी केले आहे। त्यांनी मतदारसंघातील सर्व नागरिक तसेच माता भगिनींना सभेला हजर राहण्याचे आवाहन केले आहे। नाही तसं काय निवडणूक म्हणल्यावर हा प्रकार होतच राहतो हा विषय, पण त्याचा मागचं मूळ कारण आहे म्हणजे ह्या मतदारसंघ स्वाभिमानी मतदारसंघ म्हणून याची ओळख आहे आणि कुठं तर ह्या मतदारसंघाला तत्व आणि निष्ठाला कुठं तर ठेस पोहोचली आहे कुठल्या तर माध्यमातून, त्याची ही प्रतिक्रिया आहे। त्याच्यामुळे निश्चित मोठ्या प्रमाणात जसं मी 10 दिवसापूर्वी उल्लेख केला 5,000हून अधिक लोक प्रवेश करणार आहेत आणि आपण जर भेटलात गेल्या 5-6 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश होतोय। ही स्वाभिमानाची लढाई म्हणून निलंगा मतदारसंघ एकजुटीनं त्या निवडणूक समोर जातोय। भैया पहिल्यांदाच म्हणजे सरळ लढत होते महायुती आणि महाविकास आघाडी, मग याच्यामध्ये दुसरा वंचितचा असेल हा उमेदवार कच्चा आणि त्याच्यात पुन्हा महाविकास आघाडीचा उमेदवार सुद्धा कच्चाच असा लोक म्हणतायत, मग आपली काय प्रतिक्रिया त्याच्यावर? असं हे समजणं चुकीचं आहे आणि कुणालाही असं बोलणं योग्य नाही आहे। कुठलीही लढाई सोपी नसते। निवडणुकीसमोर आपण जात असताना प्रत्येकाने त्याची भूमिका मांडणं अपेक्षित आहे। आज आम्ही आमची भूमिका, विकासाची जी भूमिका आहे, जी तत्वाची भूमिका आहे, सत्याची जी भूमिका आहे, आम्ही लोकांसमोर मांडतोय। पुढच्या सरकार असतील किंवा पुढचे स्पर्धी असतील त्यांनी त्यांची भूमिका मांडत आहेत। निवडणुकीच्या काळामध्ये हा विषय होतच असत, पण आम्हाला असं वाटतं की मतदार राजा खूप जागरूक आहे, हुशार आहे आणि आज आम्ही जे गेल्या 10 वर्षामध्ये जो बदल आणि जो विश्वास सर्व शेतकरी असतील, शेतमजूर असतील, महिला वर्ग असेल, प्रत्येक घटकाला घेऊन जो विश्वास दाखवलेला आहे आणि जो विकासाचा गाडा चालवलेला आहे, त्याला निश्चित मतदार राजा एक सकारात्मक दृष्टिकोन आम्हाला पाठबळ देतील, आशीर्वाद देतील। मतदानाला 10 दिवस बाकी आहेत आणि आपला 70% मतदारसंघ फिरून झाला आहे, लोकांचा कसा प्रतिसाद आहे? 70% नाही 100% फिरून झालेला आहे आणि दुसरा नाही, आता माननीय भैयासाहेबांचा, आमदार साहेबांचा तिसरा राऊंड चालू आहे। अनेक गावामध्ये सभा झाल्यात, प्रवास झाल्यात, बैठकी झाल्यात आणि तिसरा राऊंड त्यांचा चालू आहे। त्याच्यामुळं अतिशय ऊर्जा देणारा आणि सकारात्मक प्रतिसाद माननीय भैयासाहेबांना आहे आणि एक कौतुकाची थाप प्रत्येक गावात गेलं, कितीदा गेलं तर एक कौतुकाची थाप प्रत्येक घटकामधनं दिसून येते। आणि त्याच्याच माध्यमातून आज धनेगावचे सर्व गुरुजन वर्ग, रिटायर्ड अधिकारी, मोठे अनेक व्यापारी प्रवेश केले। त्याच्यामुळे निश्चित त्याला एक अजून बळ देणारं आम्हाला देवणी तालुक्यात दिसतात आणि देवणी तालुक्याला सांगायचं म्हणजे जी आमची एक सभा होणार आहे आदरणीय गडकरी साहेबांची, ती 12 तारखेला सकाळी 10:30 वाजता देवणी इथं होणार आहे। त्याच्यामुळे या माध्यमातून मी सर्व निलंगा मतदारसंघाच्या सर्व नागरिकांना आवाहन करतो, विनंती करतो की ज्यांना आपण रोडकरी आपल्या भारताचे विकास पुरुष म्हणून संबोधित केलेत आणि लातूरला हायवेच्या नकाशावर ज्यांच्या माध्यमातून आज लातूरची ओळख निर्माण झाली आहे, कारण तिथं एकही हायवे नव्हता, आज लातूरच्या चारही बाजूला हायवेचं जाळं ज्यांच्या माध्यमातून एक आपल्याला करता आलं, असे आदरणीय रस्ते वाहतूक मंत्री आदरणीय गडकरी साहेब 12 तारखेला देवणी तालुक्यात येणार आहेत। त्याच्यामुळं सर्व मतदारसंघाच्या नागरिकांना आवाहन करतो की आपण ठीक सकाळी 10:30 वाजता आपण सभेला उपस्थित राहू।